सांगलीमध्ये आज महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये हा मोर्चा निघालेला आहे। आमच्या पूर्वजांनी आमच्याकडे दिली, आमच्याकडे ती राखायला दिली आहे। दलिंगरांनो, ती तुमच्या बापाची जागीर नाहीये, आमच्या बापाची जागीर आहे। आमच्या अंगामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग होणार नाही। बोगावच्या सभेपासून या शक्तीपीठ महामार्गामध्ये रोज पळतोय। इथंच नाही, या क्रांतीभूमीपासून ते विदर्भापर्यंत तो प्रत्येक शेतकरी या शक्तीपीठाचा विरोध करतोय। या शक्तीपीठावरती आपली बैलगाडी जाऊ शकत नाही, आपली मोटरसायकल जाऊ शकत नाही, याला सगळी करून बॅरिकेटिंग आहे। आणि हा आपल्या विकासाचा मार्ग कसा? मुळातच मुख्यमंत्र्यांना गोव्याला जायची लईच हौस आहे ना। तुमच्याकडे प्रायव्हेट जेट आहे की साहेब? राहू द्या आमच्या जमिनी, आम्ही त्याच्यावरतीच तर जगत आलेलो। आम्हाला फक्त मारायचं काम तुम्ही करत असाल तर याद राखा, ही शेतकऱ्यांची औलाद आहे। हा शेतकरी कधीच शांत बसणार नाही। हा महामार्ग आम्ही होऊच देणार नाही। शक्तीपीठ, अहो ज्या शक्तीपीठांनी छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला पण हात लावू नका, त्या शेतकऱ्यांच्या जमिनीच खायला तुम्ही निघालात। काय पिकवणार आम्ही? काय जगणार आम्ही? उद्या जर जमिनीच नाही राहिल्या, जंगलच नाही वाचली, आज निसर्ग बघा तुम्ही, आमच्याकडच्या सोयाबीनला फक्त माज आलाय, त्याला शेंगाच नाही आल्या, कारण की हा निसर्ग संपत चाललाय। या विकासाच्या भस्मासुरामध्ये हा शेतकरी संपत आलाय। पण मी या सरकारला एक इशारा देतो, तुम्ही जेन झीचं आंदोलन बघितलं, जनरेशन शेतकऱ्याचं आंदोलन हे आम्ही मंत्रालयावर यायला पण वेळ लावणार नाही। त्यामुळे सुधरा भांडवलांनो, आणि हा जो भ्रष्टाचाराचा विळखा तुम्ही घालायचा प्रयत्न करताय, 1,25,000 कोटी रुपये कमवायचा तुम्ही जो घाट घातलाय, तो हा शेतकरी कधीच शक्य होऊ देणार नाही। आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, हेच ग्वाही देतो। आणि शेवटपर्यंत शेतकऱ्यांसोबत याच ताकदीने आम्ही उभं राहणार आणि शक्तीपीठ रद्द करणार, शक्तीपीठ रद्द करणार। छत्रपती शिवाजी महाराज की जय जवान, जय जवान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.